श्री स्वामी समर्थ फ्रेंड. चला तर आपण स्वामी चरित्र सारामूळचे पहिला अध्याय बघितला, दुसरा अध्याय बघितला, आज आपण तिसरा बघणार आहोत. तर स्वामी चरित्र सारामूळचा तिसरा अध्याय, तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावता कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगल वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव करिता अपाठोळ झाले भक्त, तेथीची साकल्य वृत्त अल्पमती कवी वन्नू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र गथ पसरे उदधी सम. सर्वे घेऊनी स्वामीस ढोळ जाती अक्कलकोटीसी, अर्धमार्गाहून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ आणण्या प्रेरी सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी परी नच मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती, आले ग्रामदारी बेसेले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविद्ध होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुन्हास्तव निश्चिती, आळे चोलपाच्या गृहपती, स्वामीसी जाणूनी ईश्वरमूर्ती. चोळप्पा करी आदर, चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आपली बळे, दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या ह्या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परमभाग तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तवधान. सुरवरा जे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग्य साधती, तडी तापटी मार्गसमती. निराहार कितीक राहती, मौन धरती किती एक चरणी उभे राहून, सदा विलोकती गगन. एक गिंगींवरी बैसोन, तपश्चर्या करता ती. एक पंचागी साधन करती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडूनी. एक करती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करती होम हवन, एक पडकमे आचरती. एक लोक उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधिती देवालय. परी जयाचे चरण, दुर्लभ सक्ती वाचोन. केलियासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चिंती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकारी. तेवी राज्यपदाधिकारी, मोळाजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती ते. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्याचे भाग्य निश्चिती. स्वामीचरणी उदले, त्यापासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, कित्येक जाहले. चोळप्पाच्या गृहापती आले होते एक यती. लोका चमत्कार धावती, गावात बात पसरती, आपला व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयाची चिंती, म्हणून या स्वामीराज यती. बहुधन जाती फिरावया, लोका माझी पसरली मात. नुपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातली. राहती चोळप्पाच्या घरी, दर्शन जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे कोणी, राव बोलले काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही, आज परी झाले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया यतीवरया. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकूनी कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली, मती गोंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाशुनी भरले नयन,
कंठ झाला सदधित. दुष्ट घालती मिठी चरणी, चरण धुतले नेत्राशून्नी. मग तया हस्तकी धरून आसना परी बसवले. खून पडली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वदिली. पोषोपचारे पूजिली, स्वामी मूर्ते नुपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुक्या शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गौराहा. श्री स्वामी चन्ना प्रणमस्तु. श्रीमस्ती शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ.